या ठिकाणी आपण धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा मृतसंधारण अधिकारी यांच्या कार्यालयात आहोत। सदरील अधिकाऱ्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुळजापूर तालुक्यातील मौजे गंजेवाडी येथील दत्तात्रय गंजे या शेतकऱ्याची मागील 30 वर्षापासून जमीन पडक आहे। त्या शेतकऱ्यानं 15 वर्षे या कार्यालयात खेटे घातले। अधिकाऱ्यावर अधिकारी बदलून गेले पण त्यांना न्याय मिळाला नाही। मागच्या 15 वर्षापासून ते अधिकारी रीतसर यांना कागदावर निवेदन देते। सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटले, जिल्हाधिकारी साहेबांनी यांना पत्र पाठवले त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी। या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार साहेबांची त्या शेतकऱ्यांनी ओमदादा यांची भेट घेतली जनता दरबारामध्ये। खासदार साहेबांनी यांना आदेश दिला, जर एवढ्या 2 सन्माननीय मोठ्या व्यक्तींनी आदेश देऊन जर हे अधिकारी यांची मगरुरी दाखवत असतील आणि त्या शेतकऱ्याला अन्याय करत असतील, त्याला न्याय देत नसतील, त्याची झालेली नुकसान भरपाई देत नसतील भरून, तर हे आम्हाला शेतकऱ्यांच्या पुत्रांना भूमिपुत्रांना कधीही मान्य होणार नाही। कारण एक दाणा पेरला तर त्याचे 100 दाणे करणार आम्ही। परंतु जर आमच्यावरच अन्याय होत असेल तर मात्र आम्ही या ठिकाणी वेळ प्रसंगी कायदा सुद्धा हातात घेऊ। या अधिकाऱ्यांना आम्ही रीतसर लेखी निवेदन दिलेलं होतं 1 महिन्यापूर्वी। आज ते गैरहजर राहिलेत। ते कुठं आहेत काय आहेत, फोनवर बोललं तर म्हणतात मुंबईला आहेत। नशिबानं त्यांनी आज फोन उचलला, फोन उचलित नाहीत। या कार्यालयाचा दरवाजा यांचे सीसीटीव्ही फुटेज असतील बघितलं तर लक्षात येईल कायमस्वरूपी बंदच असतो। या कार्यालयातली धूळ सुद्धा तुम्हाला सांगती हे कार्यालय किती दिवस झालं वापरात असेल, या ठिकाणी असलेली धूळ तुम्हाला दिसून येईल। सगळ्यात महत्त्वाचं, त्या शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही यांना दिलेल्या पूर्वीच्या निवेदनाप्रमाणे सगळे आंदोलन आम्ही या ठिकाणी यांच्या कार्यालयामध्ये पार पाडू। सर्वस्वी परिणामाची जबाबदारी ही यांची असेल। या उपर सगळ्यात महत्त्वाचं, त्या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या ऐवजी, त्याला नुकसान भरपाई देण्याच्या ऐवजी यांनी त्या सदरील तळ्याचं त्या ठिकाणच्या, त्याचा नंबर 1 आहे, त्या तळ्याचं त्यांनी त्या ठिकाणी दुरुस्तीचा आदेश काढला। त्याला जवळपास त्यांनी त्या ठिकाणी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर केला। तो निधी मंजूर होऊनही, काम होऊनही त्या ठिकाणची गळती थांबली नाही। ते पैसे अक्षरशः त्या पाण्यात गेले। यांनी ही सदरची रक्कम जी गोरगरिबांनी टॅक्स रूपात महसूल जमा केला होता त्याची अक्षरशः त्या पाण्यात वाहून लावली आणि गुत्तेदार जगवायचं काम आणि स्वतः त्यांच्याकडून कमिशन घेऊन जगायचं काम या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। या उपर तेवढ्यावर गळती थांबली नाही म्हणून परत पुन्हा 20 लाखाचा निधी सदरील अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी परत पुन्हा मंजूर केला दुरुस्तीसाठी। तुम्ही दुरुस्ती करा, तुमचा ऑफिशियल प्रश्न आहे, पण त्या शेतकऱ्यावर मागील 30 वर्षापासून झालेला अन्याय, त्याच्या झालेलं नुकसान, या गोंधळामध्ये त्याचा एक भाऊ दवाखान्यामध्ये मयत पावला त्या शेतकऱ्याचा, त्याला मदत घरातले अर्थकारण बिघडल्यामुळे त्यांना दवाखान्यात त्या ठिकाणी रक्कम भरता आली नाही। उपचाराअभावी पैसे नसल्यामुळे स्वतःचा सख्खा भाऊ त्या शेतकऱ्याचा मयत पावला। त्यांच्याच वावरात जे आज या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, त्या पाण्याचेच आज या पवित्र पाण्याच्या गंगाजलाच्या हस्तेच त्यांच्या या कार्यालयाचं आज या ठिकाणी आम्ही पादुका पूजन केलेलं आहे। खरं तर आज आम्हाला त्यांचं पाय पूजन करायचं होतं, त्यांचे पवित्र पाय पूजन करायचे होते, परंतु ते या ठिकाणी उपस्थित न राहिल्यामुळे आम्ही या ठिकाणी पादुका पूजन आंदोलन केलेलं आहे।